अहो एक गंमतच झाली. तुला कसं कळलं मी हेच बघत होते म्हणून? भाऊ आहे तुझा, इतना तो बनताय. बहिणीला पिरियड्सचा जास्त त्रास होतो म्हणून भावाने तिच्या काळजी घेण्यासाठीच्या गोष्टी बघणं आणि त्या तिला सांगणं ही किती सुंदर गोष्ट आहे ना. स्क्रोल करताना हे पेज पाहिलं आणि वाटलं याहून चांगलं रक्षाबंधनचं गिफ्ट नसेल. माझं गिफ्ट तर तू आहेस. दरवर्षी एकमेकांना रक्षाबंधनचं जे आवश्यक आहे तेच गिफ्ट देतात, पण या वर्षीच्या गिफ्टने मीच जास्त सरप्राईज झाले. मी पण सरप्राईज झाले. ते एवढे सरप्राईजेस घेऊन येतात हे बघून. पहिल्या 3 फॉलोअर्सला सुद्धा थँक्यू बोलत होते राव. किती क्यूट ना. लोकांची गरज समजून घेणारे लोक खूप मोठे होतात. हो. आपली मुलं मोठी झालीत हो, आणि समजूतदार सुद्धा. आता कसली चिंता नाही. आणि काळजी बघ ना त्यांची. बरोबर रक्षाबंधनच्या आधी लॉन्च होणार आहे. काहीतरी स्पेशल नक्कीच असेल. मी तर जाम एक्साइटेड आहे लॉन्च साठी. आणि प्रत्येक बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट घेऊन येतील बघ. आणि फर्स्ट बायर साठी सुद्धा सरप्राईज. मी सरप्राईज देऊ? हो मग मला सुट्टी नाही मिळणार आहे तर तू जाऊन ये ना भावाकडे. माझ्यामुळे तुझं रक्षाबंधन नको आहे. हे दोघं घेऊन जातील तुला. हे ऐक ना, हा एक सरप्राईज आईलाही देऊया. चल. बर. आई, पप्पांना यायला जमणार नाहीये तर आम्ही विचार करत होतो की आपण जाऊया गावाला मामाला सरप्राईज द्यायला. काळजी नको करू, आता नाही होते मला त्रास. आणि याने दिलेल्या सरप्राईज मुळे माझं पिरियड पेन पण कमी झालं नाही का. चालेल, जाऊया. थँक्यू हेल्थ केअर.